चला तुम्ही निवेदन करा आधी मग आम्ही प्रश्न विचारू. ही दरवर्षी ह्या संपूर्ण भागामध्ये गेले अनेक वर्ष गावरान नावाचा कार्यक्रम आम्ही इथे करतो. या संपूर्ण खडकवासला, हवेली, पुरंदर ह्या भागातल्या बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्या जे काही बनवतात किंवा एक खाद्य महोत्सवसारखा एक प्रयोग गेले अनेक वर्ष संपूर्ण खडकवासल्या भागात आम्ही करतो. आणि पुणेकरांचे आणि ह्या भागातल्या सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानते की इथल्या महिलांना प्रचंड प्रतिसाद ते देतात. आणि ह्या स्टॉलच्या निमित्ताने त्यांची एक वेगळी ओळख होते आणि वर्षभर त्यांना ऑर्डर्स मिळत राहतात. त्याच्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून एक खाद्य महोत्सव आणि त्यातून चांगलं ब्रँडिंग त्या महिलांनी करावं, चांगलं पॅकेजिंग करावं आणि स्वतःच्या पायावर कष्टाने ह्या महिला काहीतरी वेगळं करू पाहतात. आणि महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती, ह्याच्यात जेवण, त्याच्यातले मसाले ही एक भारताची आणि महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. आणि तो एक प्रयत्न सगळ्यांच्या मदतीने आम्ही या संपूर्ण भागामध्ये, मग कधी धनकवडीत, कधी सिंहगड रोडला, कधी वारज्याला, कधी इथे, अशा 4-5 ठिकाणी दरवर्षी आम्ही ह्या करतो. आणि आज सगळ्या महिलांना भेटल्यावर प्रचंड आनंद झाला, कारण का प्रत्येक महिलेने तिची यशोगाथा सांगितली. आणि काल तर त्यांच्या सगळ्यांचे जे काय त्यांनी सामान आणलं होतं ते बरंचसं संपलंही. त्याच्यामुळे आज रविवारी ते वाट बघतायत सगळ्यांची की आजही खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळेल. गावरान खाद्य मेजवानी बरोबर निवडणुकीच्या निकालांची मेजवानी आज रविवारची 3 राज्यांमध्ये भाजप पुढे असं दिसतंय. वास्तविक काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला फार अपेक्षा होत्या या राज्यांच्या निवडणुकांमध्ये. मात्र मध्य प्रदेश आणि राजस्थान सरळ सरळ भाजपकडे जाताना दिसते. ते सगळ्यात मोठ्या स्टेट आहेत. आणि तेलंगणामध्ये मात्र BRSच्या विरोधामध्ये काँग्रेस आघाडीवरती दिसत आहे. छत्तीसगडमध्ये फाईट जी आहे ती एकदम टाईट दिसते, काटेकी टक्कर दिसते छत्तीसगडमध्ये. तर एकूण जो निकाल अपेक्षित होता किंवा ज्या निकालाची अपेक्षा इंडिया आघाडीला होती तसं होताना फार काही दिसत नाही. नाही, अपेक्षा असते ना, इलेक्शन हे स्थानिक विषय ह्याच्यावर असतं पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आम्ही काहीच बोलत नव्हतो त्याच्यावर. सगळ्या चर्चा सगळ्या पोल सर्वेजवरनं होत होत्या. आमच्याकडून कुठलंही स्टेटमेंट असं ना तसं गेलं होतं. आणि मला असं वाटतं की एक 12 वाजेपर्यंत पूर्ण क्लिअर पिक्चर करेल, कारण का अजूनही लीड्स येत आहेत. त्यामुळे 12 वाजेपर्यंत क्लिअर पिक्चर आपल्याला कळेल की नक्की किती मतं कुणाकडे काय पद्धतीने आले आहेत, पर्सेंटेज काय आहेत, त्याचा ब्रेकअप काय. मला वाटतं संध्याकाळपर्यंत ॲक्च्युअल ट्रेंड्स काय आहेत. कारण का अनेक वेळा असं होतं एखादं पर्सेंटेज कमी जास्त होतं की मग पर्सेंटेज वाढलेलं असतं पण सीट्सही कमी होताना दिसतात. त्याच्यामुळे एक पूर्ण पोल ॲनालिसिस करायला संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत ॲक्च्युअल किती मतदान कुणाला झालं हे पूर्णपणे कळेल. कल जे येत आहेत त्याच्यानुसार सध्या तरी मतदार भाजपच्या बाजूने झुकलेले दिसतात याही निवडणुकांमध्ये. वास्तविक गेले वर्षभर इंडिया आघाडी झाल्यापासून 6-7 महिने ज्या पद्धतीचं कॅम्पेनिंग सुरू होतं सगळ्याच अलायन्स पार्टीजकडून, त्याला फारसं यश येताना दिसत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, काय ट्रस्टवर्दी आहे म्हणून मतदार भाजपकडे झुकताना दिसतो? असं काही सांगता येत नाही. याचं कारण असं, मागच्या वेळेस राजस्थान आणि मध्य प्रदेश 5 वर्षापूर्वी दोन्ही काँग्रेस जिंकलं होतं आणि लोकसभेला चित्र वेगळं होतं. तुम्हाला आठवत असेल, मागच्या 5 वर्षापूर्वी राजस्थान आणि मध्य प्रदेश दोन्ही काँग्रेसकडे गेले होते आणि दोन्हीकडे भारतीय जनता पक्ष हरले होते दोन्ही राज्य. पण लोकसभेला वेगळं चित्र आलं. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनचाच कनेक्टिव्हिटी ते आहे अशी काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे कनेक्ट काय होतंय मतदारांना भाजप बरोबर आता वाटतं? कारण या 5 पैकी एका स्टेटचं तर उद्या येईल निकाल, 4 पैकी 3 मध्ये भाजप ट्रेंड्समध्ये बऱ्यापैकी पुढे दिसते. म्हणजे मार्जिनल पण नाहीये, बऱ्यापैकी पुढे. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जी लाडली नावाची स्कीम केली त्याचीच चर्चा सगळीकडे तुमच्याच चॅनलवर. मी काय मध्य प्रदेशला गेलेले नाही, पण माझ्या वाचनात किंवा तुमच्या चॅनल्समध्ये जे मध्य प्रदेशबद्दल सातत्याने येतं आहे, शिवराज सिंग चौहानांची लिडरशिप एक मुद्दा, ज्याला मामा तिथे म्हटलं जातं. त्याच्यामुळे मामाजींची लिडरशिप आणि लाडली नावाची स्कीम जी त्यांनी केली ती एक मोठा फॅक्टर हे तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यातून एक खूप मोठी सक्सेस स्टोरी दिसते. हा मध्य प्रदेश. राजस्थानचं अजून सांगणं अवघड आहे, ते जेव्हा फायनल रिझल्ट येईल ते कळेलच. आणि तेलंगणामध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीने रेवंत रेड्डींची जी लिडरशिप दिसली ती सातत्याने रेवंत रेड्डींनी
जो लीड घेतला वर्ष दीड वर्षापूर्वी त्याच्यामुळे हा बदल दिसतो. पण इंटरेस्टिंग अशी गोष्ट दिसते की BRSनेही खूप चांगल्या ग्राउंडवर स्कीम्स केल्या होत्या. त्याच्यामुळे मग असं काय योग्य झालं जे स्कीम तेलंगणात चालली नाही पण मध्य प्रदेशमध्ये चालली. त्यामुळे ह्याचा एक इम्पल्सिव्ह उत्तर देण्यापेक्षा उद्या परवामध्ये ॲक्च्युअल स्कीमचा इम्पॅक्ट, मतदानाचं पर्सेंटेज, ह्या सगळ्याचं ॲनालिसिस करायला. तुम्ही स्कीम्स म्हटलात म्हणून राजस्थानमध्ये चिरंजीवी योजना फार जोरात चालली गेल्या वर्षभरात. साधारण 70 लाखापेक्षा जास्त लोकांनी त्याचा फायदा घेतला. अगदी 1 रुपयाही रुग्णालयांमध्ये भरायला लागत नाही असा प्रचार काँग्रेसनं कॅम्पेनिंगमध्ये केलेला होता. मात्र त्याचा काहीच इम्पॅक्ट मतदानामध्ये दिसत नाही. हेच तर मी सांगते. त्यांनी म्हणजे सीझन लीडरशिप असताना सुद्धा काँग्रेस मागं पडते असं दिसतं. हेच एक्झॅक्टली मी म्हणते ना. छत्तीसगडमध्ये सुद्धा शाळांची स्कीम असो किंवा धान खरेदीची असो, यामध्ये भूपेश बघेल यांनी खूप बऱ्यापैकी चांगलं हे केलेलं असलं तरी सुद्धा काटेकी टक्कर, म्हणजे केक वॉक जसं छत्तीसगडमध्ये वाटत होतं काँग्रेसला तसं दिसत नाही. हे एक्झॅक्टली मी हेच म्हणते. त्यामुळे इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट. म्हणजे एखादी स्कीम मध्य प्रदेशमध्ये चालते पण मग तोच रिझल्ट आणि तोच इम्पॅक्ट आपल्याला तेलंगणात का दिसत नाही. त्याच्यामुळे इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट. एकदा आल्यानंतर 2-3 दिवसांनी पूर्ण त्याचं बायफर्केशन करायला लागेल, त्याचं अनालिसिस करायला लागेल की वाय एक मॉडेल एका ठिकाणी चालतं आणि दुसरीकडे चालत नाही. त्याच्यामुळे इट वोंट बी राईट टू बी इम्पल्सिव्ह. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या जवळ ज्या कुठल्या राज्याच्या निवडणुका होतात त्या कुठे ना कुठेतरी लोकसभेची सेमीफायनल अशा अर्थाने त्यांच्याकडे, कारण एक मॉरल असतं सगळ्या याचं. आणि टीना फॅक्टर जो आहे, देर इज नो अल्टरनेटिव्ह असं एक जे परसेप्शन बनलेलं आहे मोदींना, तर त्या सगळ्यामध्ये एक मोठी आघाडी, एक चेहरा प्रोजेक्ट करण्यामध्ये एखाद्या वेळेस कदाचित सक्सेसफुल होईल की नाही माहिती. आणि या निवडणुकांचे निकाल या सगळ्याचा एक मॉरलवर कसा परिणाम होणार? मॉरलवरचा विषय नाही. मागचेच आम्ही काँग्रेस राजस्थान आणि मध्य प्रदेश जिंकलं होतं पण लोकसभेचा रिझल्ट किती वेगळा लागला होता. त्यामुळे इट्स व्हेरी हार्ड टू टेल. इलेक्शन्समध्ये काही होऊ शकतं, डायनॅमिक्स कधी बदलतात. आता मागच्या 2019च्या इलेक्शनला राष्ट्रवादी काँग्रेस वॉज रिटर्न ऑफ. आम्हाला सगळ्या एक्सपर्ट्सनी सांगितलं होतं आता तुम्ही 19चा नाद सोडा, 24चा विचार करा. म्हणजे वी वर रिटर्न ऑफ. म्हणजे आम्हाला कोणी सिरियसलीच घेत नव्हतं. आम्हाला सिंगल डिजिट आम्ही आणि काँग्रेस होतो. तुम्ही जाचाल तेव्हा रिपोर्टिंगला. वी वर रिटर्न ऑफ. कधीतरी वाटलं होतं का की हा पक्ष रेझिरेक्ट होईल 2019मध्ये? सिंगल डिजिटमध्ये म्हणजे आम्ही आणि काँग्रेस म्हणून 20 सीट देत होते आम्हाला विधानसभेला, लोकसभेला नाही. 288च्या 10% आम्हाला देत होते. नाही पण मग त्याच याला पुढे की 2019च्या तुलनेत आता काँग्रेस NCPची जर आपण विचार केला तर जास्त चॅलेंजेस आहेत, कारण घरात लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस. त्याच्यात काय, लाईफ इज अ चॅलेंज. लढायचं असतं आपण. तेलंगणाचं तुम्ही आता या सगळ्या एकूण या 5 स्टेट किंवा 4 स्टेटचा निकाल आल्यानंतर ट्रेंड्स पाहता, तुम्हाला असं वाटतं का काही स्ट्रॅटेजी चेंज इंडिया आघाडीला करावी लागेल एकूण अलायन्स म्हणून? इट्स टू अर्ली. ज्या स्ट्रेंथनं BJP राईड करते एकूण इलेक्शन कॅम्पेन रिझल्ट सुद्धा, इंडिया आघाडी नोवेअर होते का या सगळ्यामध्ये? कारण कुणीच बोलायला तयार नाही. इतके स्टॉलवर्ड्स असून की पॉलिसी ओरिएंटेशनमध्ये गडबड की स्ट्रॅटेजीमध्ये गडबड? तेच तर आता बघायला लागेल ना. जेव्हा सगळे रिझल्ट्स येतील ना, रिझल्ट्स आल्यावरच हे ॲनालिसिस होईल ना. त्याला पुढचे एक 8-10 दिवस लागतील क्लिअर स्ट्रॅटेजी कळायला. कारण का तुम्हालाही वाटेल, आता तुम्ही जसं म्हणलं की एखादी स्कीम राजस्थानमध्ये चालली विच इज नॉट बीन अ सक्सेस स्टोरी इन कन्व्हर्जन ऑफ वोट्स, जी मध्य प्रदेशमध्ये झाली. कसं असतं की विनर हॅज मेनी फादर्स, लुझर ओनली इज ऑलवेज अन ऑर्फन. त्याच्यामुळे ह्याचं अनालिसिस इम्पल्सिव्हली आता मी नाही तुम्हाला सांगू शकत, पण एक 8 दिवसांनी 100% सांगू शकेन. इट्स टू अर्ली टू से. कारण का सेम वन साईज इज नॉट फिटिंग ऑल राईट. मग कोणीतरी काहीतरी केलेलं आहे आणि त्याच्यात पर्सेंटेज किती आले, कुणाचं मतदान किती आलेलं, ही सगळी स्ट्रॅटेजी बघायला लागेल ना. या निकालाच्या ओघानं एक प्रश्न आता पुन्हा आपल्याकडेच येईल तुमच्याकडं आता पार्टी फ्रॅक्चर्स आहेत. नेमक्या जागा किती लढवणार, उमेदवार किती असणार, या सगळ्याचं स्ट्रॅटेजी प्लॅन तुम्हाला करावं लागेल. म्हणजे तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असाल. 2 महिने झालेत. महायुतीनं जवळपास त्यांचं जागा वाटप डिक्लेअर केलं आहे. काल अजित पवारांनी कुठून कुठून लोकसभा लढवणार ते सांगितलं. जिथून खासदार आहेत तिथून ते लढणार. बारामती, शिरूर, सातारा, म्हणजे पूर्वीच्या राष्ट्रवादीचे जिथून होते फ्रॅक्चर होण्याआधी, तर त्या सगळ्या जागा ते लढवणार आहेत. अशा परिस्थितीत तुमचं प्लॅनिंग काय? काल तुम्ही नव्हता पवार साहेबांच्या ह्याला प्रेसला?
तुम्ही नव्हता, मग तुम्ही वाचली नसेल का? त्याच्यात ते म्हणले ना आम्ही 15-16 लढणार. ताई तेलंगणाचं ताई कशा लढणार? तुमच्या विरोधात कोण लढणार आहे? तुम्ही काय आम्ही strategy जेव्हा plan आम्ही असेल? जेव्हा आम्ही जेव्हा एकतर तुमची जेव्हा एडिटोरियल होते तेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी सांगता तुमची. कंपॅरेटिव्हली राहुल गांधी कमी पडतात का नरेंद्र मोदी? नॉट एट ऑल, ऐसा कारण कुछ नाही दोघांनी होता. एकाच टायमिंगला प्रचार केलेले आहेत. काँग्रेसमध्ये असा नरेंद्र मोदी सारखा ठळक चेहरा नाहीये असं देखील बोललं जाते, कोण नेतृत्व नाहीये. त्यासाठी हे पोल्स किंवा रिझल्ट बदलले जातात असं वाटतंय. कसं होईल? मागच्या वेळेस काय झालं होतं? मागच्या वेळेस राजस्थान आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्य काँग्रेस जिंकलं होतं. लोकसभेला रिझल्ट वेगळा लागला आणि विधानसभेला वेगळा लागला. इट्स व्हेरी हार्ड टू टेल. तेलंगणाचा जर विचार केला तर TRS त्यांनी पक्षाचं नाव बदललं, BRS केलं. स्वतःचं राज्य सोडून महाराष्ट्रातल्या सोलापूर इकडे सगळ्या सभा घेतल्या नांदेडमध्ये, पण त्यांना त्यांच्याच होम पिचवर आता जी आहे ती हार मोठी मानावी लागते असं चित्र दिसते. महाराष्ट्रात ते सक्सेसफुल होतील असं काही चित्र तुम्हाला वाटतं? कारण खूप मोठं विरोधी पक्ष उभा करू असं त्यांनी महाराष्ट्रात येऊन सगळ्या स्थानिक पक्षांना सांगितलं होतं. माझं म्हणणं असतं कुणालाही ओव्हर एस्टिमेट करू नये आणि कोणी कुणाला अंडर एस्टिमेट करू नये. सिम्पल लॉजिक ऑफ लाईफ. आणि तुम्ही राजकारणात नक्की कशासाठी आलाय ह्याच्यात कंप्लीट क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे त्या क्लॅरिटीप्रमाणे प्रत्येकाने आपलं आयुष्य किंवा आपलं राजकारण करायचं असतं. ताई 2 दिवस राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं शिबिर जे झालं सगळं, त्यात तुम्ही पण ऐकलं असेल, अनेक गौप्यस्फोट त्या पक्षाकडून करण्यात आले. अगदी प्रफुल्ल पटेल असतील किंवा सगळे मंत्री असतील, थेट पवार साहेबांवर त्यांनी निशाणा साधला आहे. तुमच्या अध्यक्षपदावरून आला, राजीनाम्याचा मुद्दा आला, तुम्ही ऐकलं असेल. काय सगळ्यावरती तुम्ही स्पष्टीकरण द्याल? एक तर मला कुणाला स्पष्टीकरण माझा लोकसभा मतदारसंघ सोडून कुणाला द्यायची गरज मला वाटत नाही, एक तर. आणि त्याच्याबरोबर हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की इफ आय एम अकाउंटेबल, मी अकाउंटेबल माझ्या पक्षाला आहे, माझ्या लोकसभा मतदारसंघाला आहे आणि माझ्या कुटुंबाला आहे, एक. आणि दुसरा मुद्दा, आदरणीय पवारसाहेब एकदा ह्याच्यावर सविस्तर काल बोलल्यावर वेगळं मला बोलायची काही गरज आहे असं मला वाटतं. तुमच्या जो मुद्दा होता तो 7 दिवसांच्या मुदतीचा होता. तो नेमका क्लॅरिफाय, तुम्ही खरंच मुदत मागितली होती? काय झालं होतं नेमकं? याचं कारण काय? तुमच्यावरती जे ॲलिगेशन झाले त्याची क्लॅरिटी समोर एक मिनिट, माझ्यावर कुठले ॲलिगेशन्स नाही आजपर्यंत कधीच झालेले. जी माहिती सांगितली, नाही, तुम्ही म्हणता नाही, ॲलिगेशन नाही, नाही, नाही. Allegations- हल्ला केलाय तुमच्यावरती, ठीक आहे ना. बाहेर पडले. ठीक आहे ना. रिझनिंग देताना हे सांगितलं की तुम्ही सुद्धा तयार होतात, तुम्ही 7 दिवसाची नाही मुदत नाही, असं नाही ते मागितलेली म्हणाले, असं नाही. मी भाषण होती. ऐकलं. या सगळ्याचा ट्रेंड सांगायचा त्यांचा तोच होता की नाही नाही नाही, सगळे तुम्ही या ठरवू नका process त्यांना काय मध्ये- बोलायचंय. त्याचा अर्थ काय होता? नाही नाही, या तो तुम्ही process मध्ये होते. प्रत्येक जण आपल्या स्वभावाने अर्थ काढतो. ठीक आहे, हे इंटरप्रेट जरी केलं की तुम्ही त्या प्रोसेस मध्येच नव्हतात. मी असं कधीच म्हणलेले नाही. हा, मग आम्ही तेच विचारतो, असं याचा मी अर्थ कधीच तुम्ही त्या म्हणलेले process नाही. मध्ये होतात का? भाजपची चर्चा सुरू असं होत्या मी त्या? कधीच तुम्ही कशाचंच 7 काही दिवसाची बोललेलं मुदत नाहीये. मागितली होती का की 7 दिवसांनी ठरवू असं काही म्हटलं होतं का? असं ते जे सांगतात माझ्या आईने एक गोष्ट मला शिकवलेली आहे जी मी पाळण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करत असते की शरद पवार की सबसे बडी ताकद, ते कमी बोलणं ही त्यांची ताकद गेले 60 वर्ष राहिलेली आहे, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे वडिलांकडून काहीतरी शिकलं पाहिजे. माझी आई नेहमी सांगते सगळ्याच गोष्टी डोंट वेरी अ हार्ट ऑन युअर स्लीव सुप्रिया, म्हणजे तुम्हाला दिल स्लीव पे रख के मत जिओ, ही माझी आई मला सांगते. दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे आईवडिलांचं थोडं तरी ऐकायला पाहिजे. आणि हे केस काळे आहेत पण ते पांढरे झालेले आहेत आता. कालच्या नाचच्या इंस्टाग्राम फोटोमधला बदल तुम्हाला दिसलाच असेल. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी काय पद्धतीने कोणी बोलतं, काय बोलतं, ह्या थोड्याशा आपण सगळ्यांनीच काय कॉन्टेक्स्टमध्ये त्या सांगितल्या. एक आपल्या नेत्यांनी एकदा त्याचं स्पष्टीकरण दिल्यावर आपण वेगळं काही बोलणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही. त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेब काल ह्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत. त्याच्यामुळे वेगळं मला काही सांगायची गरज वाटत नाही. इंडिव्हिज्युअल अटॅक्स ज्या पद्धतीनं होतात हे पटतं का? प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ना, मी कसं सांगणार. लोकसभेसाठी वंशाचा दिवा असतात वगैरे असंही ते भाषणात बोलले. त्यांचा रोष बोलण्याचा वेगळाच होता किंवा तो रोष तुम्हाला धरून पण असावा, तुम्ही कसं बघता? आता जे बोललेत त्यांना विचारायला लागेल ना, मी कसं सांगणार. प्रत्येकाच्या विचाराची पद्धत असते. अटॅकच आहे ना, डायरेक्ट अटॅक. ते तुमचे असोसिएट्स होते एकेकाळचे, तुम्ही त्यावेळेस हे सांगायचे राष्ट्रवादीचे यशवंतरावांचे संस्कार आहेत. असं काय घडलं की ते पलीकडे जातात आणि थेट म्हणजे शरद पवारांवरती आता मला हे कळत नाही की तुम्हाला असं तुमचं पॉलिटिकल ॲनालिसिस असं आहे का तुमच्या फ्रॅक्शनचं की पवार साहेबांवरती आरोप केले किंवा त्यांच्यावर टीका केली की तुम्हाला गेन होते आणि त्यांना डॅमेज होते, असं काही ॲनालिसिस आहे का? कारण कुणीच बोलायला तयार नाही त्याच्यावर. असं नाही. बरं, दुसरं असं आहे की अजित पवारांनी थेट, आता तुम्ही पार्टी फ्रॅक्शन, तुम्ही एकीकडे फॅमिली सांगता, पार्टी फ्रॅक्शन झाल्यानंतर ते इतकी थेट टीका करतात त्याला. पण तुम्ही टीका काय आहे counter करत त्याच्यात? नाही. टीका काय आहे त्याच्यात?
त्यांनी सरळ सरळ सांगितलं काय? ना, बाहेर जायचं कारण काय तर यांच्यामुळे बाहेर जावं लागलं. इकडे एक सांगतात, इकडे एक सांगतात, आम्हाला अंधारात ठेवतात. आता याच्यापेक्षा वेगळे आरोप काय करायला पाहिजे? अजून क्रेडिबिलिटीवर क्वेश्चन मार्क आणलाय त्यांच्या. शरद पवारांच्या क्रेडिबिलिटीवरती अजित पवारांनी क्वेश्चन मार्क आणणं ही टीका नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, ही टीका नाहीच आहे. ह्याच्यात मला असंच कळतं की ह्याच्यात एक क्लिअर अनालिसिस होतो की शरद पवारांना भारतीय जनता पक्षावर कधी जायचंच नव्हतं. इट्स द सिम्पल स्टोरी. काय? दॅट इज अ सिम्पल स्टोरी. इट्स नॉट ॲज कॉम्प्लिकेटेड एज यू थिंक इट इज. प्रत्येकाचा स्वभाव असतो ना. मी एक गोष्ट बोलते ती माझ्या स्वभावाने सांगते, काकांच्या स्वभावाने सांगतात. तिची इट्स लाईक अ स्टोरी टेलर. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने गोष्ट सांगतो. मी खूप इनोव्हेटिव्हली कधी कधी भाषण करते, पार्लमेंटमध्ये वेगळ्या पद्धतीने करते, प्रेस कॉन्फरन्समध्ये वेगळ्या पद्धतीने बोलते. दॅट इज द ब्युटी. त्यांनी त्यांची साईडची स्टोरी सांगितली, तुमच्या साईड माझी साईडची स्टोरी आदरणीय पवार साहेबांनी सांगितली का? कायम आहे का की राष्ट्रवादी फुटलेली नाही, म्हणजे थोड्या दिवसापूर्वी हो, अर्थातच. आय स्टँड बाय व्हॉट आय से. पहाटेचा शपथविधी झाला आणि त्यानंतर पवार साहेबांनी अजित पवारांना माफ केलं आणि आता तेच अजित पवार वडिलांवर टीका करतात. कुठेतरी चुकलं का पवार साहेबांचं? काल ह्या प्रश्नाचं उत्तर पवार साहेबांनी स्वतः दिलं आहे आणि ते सक्षम आहेत तुम्हाला स्वतः. एक मुलगी म्हणून काय वाटतं? नाही नाही, मी काय मुलगी बिलगी म्हणून विचार करत नाही अशा गोष्टींचा. नाही मग खोटं कोण बोलतंय ताई? मग या सगळ्या गोष्टीतून संभ्रम निर्माण जो होतो. पवार साहेब स्वतः काल बोललेले आहेत. तुम्ही तुमचा जज करा. ताई, हे जे काही आरोप होत आहेत सातत्याने तुमच्यावरती, तुम्ही यांना माझ्यावर आरोप कसले होते? माझ्यावर आरोप नाही झालेले कधी. तुमच्या गटावरती जे काही अजित पवार गटाकडून सातत्याने आरोप काय? केले जातात, याला तुम्ही गांभीर्यानं घेत नाही असं म्हणायचं का या सगळ्या? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. आरोप कशाचे असतात? एक तर आयडिओलॉजी. एक तर क्लिअर झालं की पवार साहेबांना BJPवर कधीच जायचं नव्हतं. दिस इज इस्टॅब्लिश्ड. हे मान्य आहे आपल्याला सगळ्यांना की ही नेवर वॉन्टेड टू गो. करेक्ट? दॅट इज इस्टॅब्लिश. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 ही त्यांची विचारश्रेणी आहे. 60 वर्षाच्या माणसांनी काँग्रेसमध्ये विचारात एक काम केलेलं आहे, त्याला तो सोडायचा नव्हता, विच इज हिज पोझिशन. ही यांची पोझिशन आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आम्ही राजकारणात होतो. याच्यात पॉलिसी, भ्रष्टाचार, राज्याचं नुकसान, देशाचं नुकसान, हे काहीच झालेलं नाही आहे ना. माझ्यावर तुम्ही आरोप म्हणता, माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप. आय मीन पब्लिक लाईफ, त्याच्यामुळे पब्लिक अकाउंटेबिलिटी या. माझ्या पार्लमेंटरी परफॉर्मन्सवर काय आरोप आहे का? नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आरोप आहे का? नाही. माझ्या मतदारसंघातला कॉन्टॅक्ट डेव्हलपमेंटवर आरोप आहे का? तर नाही. माझ्या पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा पहिला नंबर मी नाही देत, भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत, त्याच्यातच मी पहिल्या नंबरला आहे, ते आरोप होत नाही. आय एम अ पब्लिक सर्वंट. पब्लिक सर्वंट म्हणून माझ्यावर काय आरोप होत असतील तर मी तो आरोप म्हणेन. ही मी टीका समजते. क्रिटिसिझम इज डिफरंट. नाही पण घरगुती नेता हा जो वाद आहे, हा घरातली चर्चा जर पब्लिक होत असेल तर मग याला काय म्हणतात? मी कसं करणार? मी केली आहे का? मग त्यांना तुम्हाला विचारायला ठीक आहे ना. मग त्याला तुम्हाला मी कसं जस्टिफाय करणार? आय डोंट हॅव अ बिग हार्ट. आय एम जस्ट बिंग प्रॅक्टिकल. तुम्ही असं आय कॅनॉट बी अकाउंटेबल फॉर समबडी एल्स. नो, यू हॅव टू आस्क दॅट पर्सन. हाऊ कॅन आय आन्सर फॉर समबडी एल्स? तुम्ही असं म्हणताय की शरद पवार साहेबांना कधीच भाजप बरोबर जायचं नव्हतं. इट इज ऑब्वियस. जे असोसिएट्स पलीकडे गेलेले आहेत या सगळ्यांकडून वेळोवेळी वेळा सांगून टीका केली जाते. म्हणजे नाही, नाही, परवाच्या नाही, याच्यामध्ये नाही. तुम्ही भाष- डिस्कशन्स कधी ऑन झाली, नाही, नाही, डिस्कशन्समध्ये कोणी कोणी पार्ट घेतला? अहो, डिस्कशन दादा, भारतीय जनता पक्षापेक्षा त्यांच्यापेक्षा माझे जास्त फ्रेंड सर्कल आहे. आज भारतीय जनता पक्षाचे सगळे देशातले मंत्री आहेत ना, माझं इंस्टाग्राम करून बघा, माझे फोटो जास्ती असतील त्यांच्याबरोबर. त्यांच्या बायका माझ्या मैत्रिणी आहेत. वैयक्तिक माझी नाती भारतीय जनता पक्ष आज नाही, सुषमाजींपासून अरुण जेटलींकडे जेव्हा लग्न होतं ना, सगळं दिस इज नो लिसन, ऐकून तर घ्या माझं. तर माझे वैयक्तिक संबंध अतिशय सगळ्यांचे आहेत. सगळे एकामेकाला राजकारणाबद्दल, असोसिएशनबद्दल बोलत राहतात. एंगेजमेंट. व्हॉट इज अ डेमोक्रेसी? डेमोक्रेसी इज कॉन्स्टंट डायलॉग. आपण बोलायला नको का? राजकारणात असं आहे का की तुम्ही भारतीय जनता पक्षाला केलं की म्हणजे तुम्ही माझे शत्रू झाला? नाही. दिस इज द न्यू डिस्कोर्स. आमची मैत्री, त्या चर्चा अनेक वेळा अनेक चर्चा होत असतात. आणि 2004 साली तुम्हीच विचार करून सांगा, 2004 साली जर ते म्हणतात सगळं खरं असतं आणि डील झालं असतं तर बॉस 10 वर्ष सगळ्यांना विरोधी पक्षात राहावं लागलं असतं. अर्धे लोक मंत्रीच झाले नसते. नाही, पण मग भाजपला 2014 मध्ये जो बिनशर्त पाठिंबा शरद पवारांनी दिलेला होता त्यावेळेची आयडिओलॉजी, नाही, तो बाहेरून नो तो बाहेरूनच. कारण का? स्टेबिलिटी ऑफ द स्टेट. परत इलेक्शन घ्यायला लागलं असतं अशी परिस्थिती होती. त्यावेळेसची पॉलिटिकल पिक्चर क्लिअर होतं. शिवसेनेला कॉर्नर करायसाठीचा तो बिनशर्त पाठिंबा होता, ज्याच्यानंतर शिवसेना या शरद पवारांच्या निर्णयामुळे ड्रॅग झाली आणि त्यांना गव्हर्नमेंटमध्ये जावं लागलं.
तर त्यावेळेस आयडियोलॉजी कॉन्फ्लिक्ट झाला नाही का? हा ती पण- बाहेरून, वी वर नेव्हर जॉईनिंग द गव्हर्नमेंट, तो बाहेरून होता. बरं. आणि दुसरा शिवसेनेचा मुद्दा जो सतत अजित पवार सांगतात काल की शरद शिवसेनेचं- पवारांनी स्वतः तो डिफेंड केलेला आहे. त्याच्यामुळे आमचे उच्च नेत्यांनी बोलल्यावर वेगळं मला बोलायची काही गरज वाटत नाही. काय मग आता पवार विरुद्ध पवार असं सुळे विरुद्ध पवार असं सामना आहे बारामतीत असं दिसतंय. माहिती नाही हो मला, माझा विरोधी कोण उमेदवार आहे मला माहिती नाही अजून. जेव्हा माहिती होईल तेव्हा मी सांगेन. आत्ता तरी मला माहिती पण हे जर लोकसभेला होणार असेल तर मग विधानसभेला राष्ट्रवादीकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार. आणि पहिलं तर आधी लग्न कोंडण्याचं लोकसभा तो नाही तो इतना जल्दी क्या है, पेशन्स इज द ग्रेटेस्ट व्हर्च्यू. माझी आई मला सांगते, सुप्रिया लर्न टू बी पेशंट. काही सातत्याने आपण बघतोय अजितदादा, छगन भुजबळ, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल हे थेट पवारांवर अटॅक करतायत. हे का करतायत? म्हणजे स्वतः करतायत का ह्याच्या मागं कुणी अजून आहे? मी तुम्हाला एक सांगू, मला गंमत एकाचीच गोष्टाची वाटते की कुठली म्हणजे मग BJPचा असू दे किंवा कुठल्याही पक्षाचा असू दे, हेडलाईन शरद पवारांचीच कशी असते हो रोज. इट्स अन इंटरेस्टिंग. आय मीन जसं आपण मध्य प्रदेश आणि राजस्थानचं ॲनालिसिस करणार आहोत 8-10 दिवसात, त्याचंही आपण ॲनालिसिस केलं पाहिजे की सगळ्यांनी टोटल 8-10 तासाचं भाषणं केली असतील तिकडे. पॉलिसी लेवलवर तुम्ही काय बातम्याच दिल्या नाहीत. तुम्ही फक्त शरद पवारांवर टीका झाली तेवढ्याच बातम्या दिल्या. नाही, मग त्यांनी अजेंडा असं ते ठेवला बोललेच होता त्याच्यावरती. पण राज्यामध्ये आता भाजपवर कोणी टीका करताना दिसत नाही. फक्त राष्ट्रवादीवर एकमेकांवर करते. दोन नाही नाही मी करते नाही मी नाही पण तुमच्याकडून होतात, तुमच्या नाही इतर नाही नेत्यांकडून. मी नो नॉट ॲट ऑल. प्लीज डू अनालिसिस. तुमच्याकडून होतात आणि तुम्ही उत्तर देत बसता. नाही प्लीज ॲनालाइज करून करा. डू युअर होमवर्क अँड नॉट मी भ्रष्ट जुमला पार्टीवर रेग्युलरली रोज टीका करते. मी बाकी कुणावरही टीका करत नाही. आणि मी ऑफिशियली सांगितलेलं आहे की अजित पवार गट, शिंदे गट ह्यांच्यावर मी टीका करणार नाही. मी तुमच्याच चॅनलवर बोलले, जे तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे. माझी लढाई फक्त भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आहे माझी त्यांच्याशी. हे मी अनेक नाही, रोज हे बोलते मी. तुम्हाला कसं पाठ नाही झाली माझी लाईन, मला आश्चर्य वाटतं. तेलंगणा असो, महाराष्ट्र असो किंवा अजून इतर सगळ्या रिजनल पार्टी समोर कुठे ना कुठेतरी एक चॅलेंज दिसतंय की आपला जसं NCPचं पण होतं, नॅशनल पार्टी स्टेटस गेलं आणि रिजनल पार्टीला आता रिजनल पार्टी म्हणून सुद्धा स्टेटस टिकवणे, आपल्या राज्यातली आपली जी इतक्या दिवसांची इतक्या वर्षांची बैठक आहे ती टिकवून ठेवणे, हे चॅलेंजेस दिसत आहेत. हे सगळ्याच रिजनल पार्टीला. TMC एका अर्थाने वेगळ्या अर्थाने पॉवरफुल आहे, पण नाही पण दिस इज ऑलवेज, ज्या मोठे पक्ष असतात त्यांना रिजनल पार्टीज नकोच असतात. कारण का त्यांना सुप्रीम पॉवर हवी असते. त्या सुप्रीम पॉवरला रिजनल पार्टीज हर्ट देम. त्याच्यामुळे त्यांना त्या रिजनल पार्टीज नको असतात असं चित्र दिसतं आहे भारतीय जनता पक्षाच्या ओव्हरऑल वागण्यावरनं. कारण का त्यांनी त्यांचे ॲलाईज पण संपवलेत किंवा त्यांना त्रास दिला. आणि काँग्रेसबाबत काँग्रेसच्या बरोबर आम्ही 18 वर्ष खूप चांगला संसार केला आहे. माझा तरी काँग्रेसचा अनुभव अतिशय चांगला राहिलेला आहे. म्हणजे केंद्रातही आम्ही जेव्हा म्हणजे माझा संबंध जास्ती केंद्रात येतो. माझा काँग्रेसशी आजही आणि तेव्हाही माझे संबंध चांगलेच होते. ताई, या निकालांच्या विश्लेषणावरून तुम्हाला असं वाटतं का की मोदींचा करिश्मा हा अजूनही कायम आहे, किंवा हे जे सगळं यश भाजपला मिळालेलं आहे हे तिथल्या स्थानिक नेत्यांचं आहे? नाही कसं आहे की जो जीता वही सिकंदर. त्याच्यामुळे जो जिंकेल एका लोकशाहीमध्ये त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि ते मान्य केलं पाहिजे. आता ते अनालिसिस कशा म्हणजे पॉलिसीमध्ये झालं, लोकल लिडरशिपमुळे झालं का मोदीजींमुळे झालं, ते पुढच्या 2-4-5 दिवसातल्या अनालिसिसमधून आपल्याला कळतं. तुमचे जे मुद्दे होते, महागाई, बेरोजगारी, ते मुद्दे या निवडणुकीमध्ये देखील होते, पण त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. राजस्थानमध्ये सिलेंडर 400 रुपये करू ते म्हणले होते. त्याच्यामुळे इट विल हॅव टू बी डायसेक्टेड. इतकं असं इम्पल्सिव्हली बोलणं योग्य होणार नाही. त्याच्यामुळे क्लिअरली पुढच्या 2-4 दिवसात प्रत्येक तुम्हीच अनालिसिस कराल आमच्यापेक्षा आधी. थँक्यू.